हाय, हॅलो एव्हरीवन. कसे आहात तुम्ही सगळेजण? तर स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये. मला पण माहिती आहे 2-3 दिवस झाले व्लॉग नाही माझे अपलोड झालेले आहेत. त्याचं कारण असं होतं, की ना मला थोडंसं बरं पण नव्हतं आणि माऊला पण थोडंसं बरं नव्हतं. सर्दी वगैरे झालेली होती ना. त्यामुळे मी माझे कामं आवरायची तिला फोन देऊन कारण ती खूप चिडचिड करायची. आणि तिला मोबाईल दिला, की मग शूट करताच येत नव्हतं मला आणि देतच नव्हती ती ना. आता तिला इतकी सवय झाली मोबाईलची 2-3 दिवसापासून देत बघते ना ती. त्यामुळे व्हिडिओ शूट करायला जमलंच नाही. पण आज म्हटलं जाऊ दे तिला काहीतरी नादी लावून तिला गाडी वगैरे खेळवून म्हटलं चालू करूया आपण ब्लॉग. तरी पण ती मध्ये-मध्ये चालूच होतं तिचं. तर आज होता संडे आणि संडेचं माझं इथं चालू होतं भाजीपाला आणतात ना हे मार्केटमधून. आज आमच्या सिल्लोडमध्ये जसं की तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मी, की सिल्लोडमध्ये संडेला मार्केट असतं आमच्या. तर अ, त्यामुळे मी फ्रिज क्लीन करून ठेवलं होतं कारण हे आणणार होते संध्याकाळी भाजीपाला जो राहिलेला होता जुना. त्याच्यात पण बघून घेतलं काही खराब झालेलं आहे का नाही आणि ते सर्व क्लीन केलं छान असं फ्रिज. आणि हे संडेचा व्लॉग संध्याकाळचा आहे. संध्याकाळचे तरी 6:30-7 वाजताचा व्लॉगचा व्हिडिओ आहे हा. आणि चालू होतं माझं इथं साफसफाई वगैरे. माऊ, कटिंग दाखव तुझी कटिंग. कोणी केली ग? दाखव कटिंग दाखव. कोणी केली कटिंग? हं? कोणी केली? कोणी केली? कोणी केली? मम्मानी का पप्पानी? पप्पाने केली? खोटाडी. मम्मीने केली ना? कशी बसली होती तू कटिंग करायला? कशी बसली होती कटिंगला? अशी. तर इथे झाली होती माझी मंडेची मॉर्निंग स्टार्ट. तर इशू गेली होती शाळेमध्ये, बट तिच्या पप्पांचा डब्बा राहिलेला होता त्यासाठी त्यांना करायची होती. शेवभाजी त्यांना पाहिजे होती. त्यामुळे मी इशूला आज लोणचं चपातीच दिली. कारण तिला लोणचं आणि चपाती रोल खूप छान म्हणजे खाते ती. आवडतं तिला, खूप आवडीने खाते. आणि तिचंच चालू होतं की मी आज लोणचं पोळी नेणार, लोणचं पोळी नेणार. म्हटलं ने. तिला मस्त अशी लोणचं पोळी दिली होती. आणि इथं मी आज थोडंसं हेअर वॉश केलं होतं. मला तर कालच करायचं होतं कारण मी काल म्हणजे शनिवारी मी बाथरूम वगैरे घासलं ना, टॉयलेट बाथरूम, त्या दिवशीच मला डोकं धुवायचं होतं. जिना झाडायचं राहिलेलं होतं माझं. जिन्यामध्ये खूप धूळ झालेली होती कारण आता पावसाळा चालू आहे, त्याचं चिखल वगैरे वरती येतो ना चपलेने. तर तो सुकलेला होता, तो खूप म्हणजे एकदम धूळ झालेली होती. तर ते झाडून घेतलं आणि त्याच्यामुळे खूप धूळ झालेली होती ना, केसांवर पण उडते. त्यामुळे मी हेअर वॉश केला आणि अंघोळीच्या आधीच सगळं क्लीन करून घेतलं. झाडझूड पण झालेली होती. तर म्हटलं इथे स्वयंपाक करते. पोळ्या झालेल्या होत्या, इशू गेली तेव्हाच कारण इशूला पण पोळी दिली. इथे भाजी राहिलेली होती, मी ती भाजी करत होते. ॲक्च्युली मी ना एक रेसिपी शेअर केलेली शेवभाजीची. तर इथे ना मी भाजी करत होते. तर सगळ्यात पहिले तेल टाकलं कढईमध्ये छान असं, कारण तरी जास्त लागते आम्हाला, म्हणजे माझ्या घरच्यांना. त्यानंतर इथे मसाला असतो आपला जो काळा कांदा, खोबरं वगैरे, ते इथे भाजून त्याला छान अशी पेस्ट करून त्याची हे टाकली आधी. त्याच्यानंतर टमाटर टाकलं. टमाटर मी वाटून टाकणार होते, बट यांना शेव टमाटरची भाजी खायची होती. आणि जर टमाटे नसते दिसले ना, तर हे बाबा लय ओरडलं असतं मला. ते म्हटले असते, टाकलंच नाही तू टमाटा, टाकलंच नाही. त्याच्यामुळे मी कापून टाकलं आणि थोडंसं त्याच्यावर मीठ टाकलं. त्याच्यामुळे ते ना गाळ होतं छान असं. म्हणजे जास्त पण नाही होत, तर थोडंसं दिसतं भाजीमध्ये त्यामुळे. आणि त्याच्यानंतर आपले घरचे मसाले वगैरे टाकले.
तर्रीचा मसाला टाकला आणि गरम मसाला टाकला, लाल मिरची पावडर आणि कोथिंबीर टाकलं. त्याच्यानंतर शेव टाकून घेतली. जेवढीच मला पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही रस्सा करू शकता, जेवढे म्हणजे तुमच्या घरात जितके मेंबर्स आहे खाणारे त्याप्रमाणे. तर इथे छान अशी भाजी उकळून घेतली. खूप छान झालेली होती भाजी आणि त्याच्यानंतर मी लगेचच उभे होते, तर मिक्सर म्हटलं थोडंसं घाण झालेलं आहे, तर ते पण पुसून घेते. कारण एकदा ठेवून दिलं ना, मग नंतर ते तसंच होऊन जातं, सुकून जातं, कडक होऊन जातं. त्याच्यामुळे म्हटलं एकदा पुसून घेते आणि ते ठेवून दिलं. त्याच्यानंतर हां, काय खेळती? काय? उदी. अरे, अरे, अरे. कोणी शिकवलं तुला असं? कोणी शिकवलं? कोण खेळतं असं? गाडी खेळ, गाडी. गाडी खेळ. तू कशाला काहून काढून ठेवती एवढे सगळे कपडे ते कशाला काढून ठेवती गं? कशाला काढून ठेवती? कशाला काढले? जा तिकडे हॉलमध्ये खेळ जा. जा हॉलमध्ये. पळ हॉलमध्ये. पळ गाडीने हॉलमध्ये. ने ने पळ. स्वयंपाक वगैरे झालेला आहे माझा. मला अजून भांडी घासायची आहे. परत आले काय? अरे अगं पोरगी याद का वागं तुझ 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 येडी. त्यानंतर आम्ही दोघी मायलेकींनी मस्त इथं छान अशी भाजी पोळी एन्जॉय केली. या तुम्ही पण जेवायला नक्की कमेंट करा भाजी कशी वाटली तर. आणि इथे मग सगळं किचन वगैरे क्लीन केलं आणि नंतर माऊला झोपी घातलं मी 12:30ला. आणि तर कालच आहे ना मी माझं वॉर्डरोब पण क्लीन केलेलं आहे, ते तुमच्यासोबत शेअर करते. इथं मी माझ्या साड्या ठेवल्यात सगळ्या. या ज्या आहेत त्या ज्या मी जास्त घालत नाही, ज्या मोठ्या काही जास्त मोठं कार्यक्रम असलं तेव्हाच. आणि त्यानंतर इथे ज्या आहेत काही पार्टीवेअर ठेवलेल्या आहेत आणि ह्या डेली यूजच्या आहेत. आणि हे सगळे परकर ठेवलेले आहेत पेटीकोटी इथे. आणि ब्लाऊज सगळे साड्यांमध्येच आहे. आणि इथे सगळे माझे डेली यूजचे कपडे आहेत. हे खाली माऊचे. त्याच्यानंतर या साईडला मस्त असे चू आणि माऊचे फ्रॉक्स लावले तिथे. आणि काही इथं ठेवले जे की बस जागा नव्हते ना, खूप फुगत होते तिचे फ्रॉक्स ना, घालून ठेवले ते इथे. त्यानंतर इथे इशूच्या पप्पाचे जे असे कार्यक्रमाचे ड्रेस असतात ना ट्रेडिशनल, ते ते ठेवलेत. काही इथं डेली यूजचे ठेवलेत. त्यानंतर इथे जे डॉक्युमेंट्स वगैरे असतात ते, माझ्या लग्नाचा अल्बम वगैरे ते ठेवले. माझा अल्बम बघायचं असेल ना तर नक्की कमेंट करून सांगा, मी नक्की तुमच्यासोबत शेअर करते. आणि चला तर मग व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. तर मग आजच्या पुरती इतकंच. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा, अजून असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. आणि अजून नेक्स्ट व्हिडिओ कोणता बघायला आवडेल ते पण मला कमेंट करून सांगा. नक्की कमेंट करा आणि माझं अल्बम पण तुमच्यासोबत शेअर करेन मी. चला तर मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करा. बाय.